ट्रीटमेंट ऍक्च्युली कोणतं द्यायचं? फॉरेस्ट नेक्टर पण आपली बेसिक ती द्यायची आणि कोणतं शॅम्पू द्यायचं ते? कर्ली हेअरला माझं सजेशन राहणार फॉरेस्ट नेक्टर घ्या तुम्ही. फॉरेस्ट नेक्टरचा शॅम्पू पण तुम्ही फॉरेस्ट नेक्टरचा पण यूज करू शकता, त्याचबरोबर मोरोकॉन ऑर्गनचा आहे ते पण शॅम्पू तुम्ही यूज करू शकता. हे दोन्ही पण रिझल्ट कर्ली हेअरवर अतिशय उत्तम रिझल्ट देतात याचे शॅम्पू आणि कंडिशनर. जेव्हा तुम्ही हे शॅम्पू यूज करणार कर्ली हेअर करिता, तेव्हा तुम्हाला विदिन 15 डेज तुम्हाला जाणवणार तुमची कर्ली हेअर 50% ही कमी झालेले आहे. एकदम स्मूथ स्ट्रेट लेवल येऊन जातं आणि केसांमध्ये सुद्धा सुंदर प्रकारची शायनिंग येतं. तर हे फॉरेस्ट नेक्टरचं स्पा म्हणजे त्यातली पूर्ण रेंज तुम्ही यूज करू शकता. नाही तर मोरोकॉन ऑर्गनचा जो सलूनचा रेंज आहे शॅम्पू आणि कंडिशनर, बट कंडिशनर कंपल्सरी घ्या. कर्ली हेअरला कर्ली काय साध्या पण कर्ली हेअरला पण कंडिशनर कंपल्सरी राहणार. साध्या हेअरला ते आपण यूज करतो, पण ज्यांची खूप जास्त कर्ली आणि फ्रीझी हेअर आहे त्यांच्यासाठी त्यांच्याकरिता सुद्धा फॉरेस्ट नेक्टरचं पण चालतं. फॉरेस्ट नेक्टरचं तुमचा मास्क पण जातो, मास्कचे त्याचे खूप छान रिझल्ट मिळणार, इव्हन शॅम्पूचे सुद्धा रिझल्ट मिळणार. आणि त्याचबरोबर मोरोकॉन ऑर्गनचा जो रेंज आहे शॅम्पू आणि कंडिशनर त्याचे सुद्धा सुंदर तुम्हाला रिझल्ट मिळणार. आणि प्रतिक्षा मॅडमला मला पण सजेस्ट करायला आवडेल की जसं तुम्ही फॉरेस्ट नेक्टरची रेंज घेता आहात ही मास्कची, म्हणजे हा जो स्पा आपण करणार, सोबतच तो डिटँगलिंग स्प्रे घ्या. कारण माझे स्वतःचे पण कर्ली हेअर आहेत आणि ते नुसतं तुम्ही हेअर वॉश केल्यावर असे मोकळे जेव्हा सोडता ना, ते आपोआपच मॅगी हेअर होऊन जातात. तर अशा वेळेस कंगवा घातल्यावर ते केस तुटतात. आणि म्हणून हा जो आपला स्प्रे आलाय ना, डिटँगल स्प्रे, तो नुसता स्प्रे करा, अमेझिंग रिझल्ट आहे की स्मूथली तो कंगवा जातो. म्हणजे तुम्ही कोंब करता ना तुमचे केस, तर अगदी इझिली फ्री फ्लोईंग राहतो की कुठलाही केस तुटत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि आता आपण काही लोकांना जे अनुभव आलेले आहे, मला वाटतं दुर्गा मॅडम आपण त्यांना सुद्धा संधी देऊया त्यांचे अनुभव शेअर करायची. त्यात सगळ्यात पहिली पुन्हा दुसरी संधी मीच घेते आहे की माझी मुलगी 20 वर्षाची आहे आणि इंजिनिअरिंगला असल्यामुळे अतिशय सिडेंटरी लाईफस्टाईल आहे तिची, की रात्रीचे जागरण, खाणं कमी, न्यूट्रिशनची कमी, या सगळ्या याच्यामुळे, म्हणजे भलेही घरात न्यूट्रिशन आम्ही घेतो पण मुलं प्रत्येक वेळेसच घेतील असं नसतं. या मधल्या पिरियडमध्ये जवळपास 1-1.5 वर्षात तिचे केस अतिशय खराब झाले होते, फ्रीझी झाले, तुटले, पुन्हा ड्युअल हेअर हा प्रॉब्लेम होता. आणि या सगळ्या याच्यात जेव्हा आता ही फॉरेस्ट नेक्टरची रेंज आल्यापासून मला वाटतं 1.5 महिना झालाय तिने वापरणं सुरू केलेलं आहे. तर लिटरली अमेझिंग रिझल्ट आहे. जी ग्रोथ थांबली होती तिच्या केसांची, ती ग्रोथ आता खूप छान व्हायला लागलेली आहे. पूर्ण रेंज ती वापरते, स्पा सुद्धा करते. स्पा केल्याने व्हॉल्यूम वाढलेला आहे, एक जो म्हणजे दाटपणा म्हणतो ना केसांना, तो छान आलेला आहे. जो टेक्स्चर जे आहे, जे अतिशय नाजूक झालं होतं, तुटायचं, ते आता हेल्दी व्हायला लागलेलं आहे. 1-1.5 महिन्यातच आलेला हा रिझल्ट आहे आणि अप्रतिम रेंज आहे. तर आम्ही तर नक्कीच खुश आहोत या रेंजवर आणि सगळ्यांना हेच सजेस्ट करेल की तुम्ही पण ही रेंज एकदा तरी नक्की वापरून बघा.